आपला. हा मॅडम, तुमचं जे प्रॉब्लेम आहे मी पूर्ण समजलो आहे. जे ऑपरेशन आम्ही केलंय मला वाटतंय ते ना पडदा त्यांच्या सटकला असेल किंवा सरकला असेल किंवा डोळ्यामध्ये ते जेलीमध्ये जसं मी सांगितलं आहे ना, ते ऍडव्हान्स स्टेजेस म्हणजे एकदम खूप वाढते डायबिटीसच्या पडद्यामध्ये आजार, तेव्हा डोळ्यामध्ये पूर्ण रक्त साकडून जातो. तर आम्ही ते ऑपरेशन करून, त्याला नाव आहे विट्रेक्टमी, ते रक्त आम्ही साकडलेला काढतो आणि त्यामध्ये सिलिकॉनचे ऑइल किंवा गॅस भरतो आणि ते पडद्याला परत मागे ढकलून जागेवर बसवतो. यामध्ये मला तुम्हाला ते हे डोळ्याचे जर दृष्टी एवढी परत नाही आलेली आहे तर तुमचा पडदा तुमच्या मिस्टरांचा खूपच वीक असायला पाहिजे असं मला वाटते, किंवा हा पडदा खूप डॅमेज झाला असेल डायबिटीसमुळे, तर त्याच्यामुळे ते दृष्टी एवढी परत येत नाहीये. तरी पण तुम्ही तुमच्या डॉक्टरला भेटा, रेटिनाच्या डॉक्टरला परत जाऊन भेटा आणि त्यांचा सल्ला घ्या. पण मला यामध्ये मेन सांगायचं आहे की ते चांगला डोळा आहे त्याची जास्त काळजी घ्या, कारण हा डायबिटीसचा आजार दोन्ही डोळ्यामध्ये येतो. तर त्या डोळ्याचे हाल असं होऊ नये त्याच्यासाठी ताबडतोब तुमचे डॉक्टर जर बघून वाटलं त्यांना तर त्याच्या लेझर करून घ्या आणि नीट त्याचा फॉलोअप करा. दर 3 महिन्याने चेक करा डोळा, त्याच्या रेटिना कसा आहे, तिकडे नवीन लीक येते की नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्लीज डायबिटीजला एकदम कंट्रोलमध्ये ठेवा, नियंत्रणमध्ये ठेवा. तुमचं ब्लड प्रेशर असेल त्याला कंट्रोलमध्ये ठेवा. तुमच्या समजा कोलेस्ट्रॉल वाढला असेल तर त्याची गोळ्या घ्या. हे सगळं करूनच तुमच्या डोळ्याची इम्प्रूव्हमेंट होणार नजरेत. आम्ही फक्त डोळ्याची ट्रीटमेंट करून काय होणार नाही, कारण हा आजार तुमच्या डायबिटीसमुळे झालेला आहे. आणि जेव्हापर्यंत तुम्ही त्याला नीट कंट्रोल ठेवला नाही सततपणे, कारण तुमचे मिस्टर खूप तरुण आहेत, तर कंटिन्युअसली ते डायबिटीस नीट कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. ते मेन पार्ट आहे. येस, मला वाटतं ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे की डायबिटीस किंवा मधुमेहावरती आपण ताबा मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. मी पुन्हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना आम्ही आवाहन करू इच्छितो, काही चांगली किंवा भूषणास्पद अशी गोष्ट नाही की 2020 साली आपण मधुमेहाची राजधानी बनणार आहोत, इंडिया किंवा भारत. ही काही फार भूषणास्पद गोष्ट नाही आणि त्यासाठी मधुमेहावरती विजय मिळवण्यासाठी आपल्याला आहार, व्यायाम आणि योग्य ती औषधोपचार या तिघांचाही अवलंब करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की मॉनिटरिंग म्हणजे वेळोवेळी आपण आपल्या साखरेचा चेकअप करून आपली साखर नियंत्रित आहे की नाही हे बघणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि हे केवळ रेटायनाच्या आजारांसाठी नाही तर त्याने अनेकविध इतरही कॉम्प्लिकेशन्स जे होतात तीही टाळण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. सर, आपण आता ह्याच्याबद्दल बोललो, रेटिनाबद्दल आपण माहिती घेतली आणि मॅक्युलर डिजनरेशन बद्दल माहिती घेतली. त्या अनुषंगाने अजून पुढे आपल्याला बोलायचं इतर विषयांविषयी आणि ग्लॉकोमाविषयी. पण तत्पूर्वी एक फोन कॉल बोरिवलीवरून शालिनी शिंदे आपल्याला काही प्रश्न विचारतायत. बोला आपण. हॅलो. हा, विचारा. माझं वय 61 आहे आणि मी प्रायव्हेट मध्ये डोळ्यांचं चेकिंग केलं. मोतीबिंदू बद्दल मला विचारायचंय. तर त्यांनी सांगितलं की लगेच ऑपरेशन करायला पाहिजे. आणि मग मी हिंदुजामध्ये चेक केलं तर त्यांनी सांगितलं अजून म्हणजे मोठा होऊन दे, म्हणजे अजून 3-4 महिन्याने या म्हणून. तर असं का फरक करतात? आणि दुसरं म्हणजे मला एक तुम्हाला सूचना मागे पण मी केली होती की हे तुम्ही हॅलो डॉक्टरचे प्रोग्राम आहे ना रिपीट करतच नाही, त्यामुळे आमचा एखादा प्रोग्राम गेला की तो आम्हाला परत मिळत नाही. आणि आमचे ज्येष्ठ नागरिक म्हणून ही सूचना जरा लक्षात घ्यावी एवढी विनंती आहे. आणि मोतीबिंदू बद्दल जरा सविस्तर सांगा. ओके, थँक्यू. जरूर शालिनीताई, सर्वप्रथम आमचा कार्यक्रम तुम्ही वेळोवेळी बघता त्याबद्दल धन्यवाद. आणि आपला सर्व प्रेक्षकांचा असा हा उत्साहवर्धक जो प्रतिसाद आहे त्यामुळेच आम्ही हा कार्यक्रम जास्तीत जास्त चांगला करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आपली जरूर ही जी सूचना आपण केलेली आहे की कार्यक्रमाला रिपीट टेलिकास्ट होत नाही, आम्ही जरूर ह्या ठिकाणी प्रयत्न करू की ह्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा रिपीट टेलिकास्ट सुरू करण्याचा आमच्या वतीने. आणि पुन्हा एकदा धन्यवाद आपण प्रश्न विचारल्याबद्दल. सर, काय सांगता येईल त्यांना? हे असं डिफरंट जे ओपिनियन जे मिळतं वेगवेगळ्या ठिकाणी, याचं काय कारण आहे? जसं मी तुम्हाला आधी पण मोतीबिंदू बद्दल जेव्हा माहिती दिली होती तेव्हा मी सांगितलं की हे मोतीबिंदूचे वेगळे स्टेजेस असतात. म्हणजे सुरुवातीला ते मोतीबिंदू पिकायला सुरू होतो, मग ते पिकत 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 पूर्ण पिकून जातो. तर आता आम्ही जे फेको इमल्सिफिकेशन किंवा ते जे टेक्निक आहे ते मोतीबिंदू काढायची, तर त्यामध्ये आम्ही कुठल्याही स्टेजमध्ये मोतीबिंदू काढू शकतो. आधीच्या जमान्यामध्ये जेव्हा टाक्याची ऑपरेशन होती आम्ही थांबत होतो की पिकल्यानंतर आम्ही ते मोतीबिंदू काढणार. पण आता ते फेको इमल्सिफिकेशन किंवा जसं लेझर टेक्निक म्हणतो आम्ही, कुठल्याही स्टेजमध्ये तो मोतीबिंदू काढू शकतो. तर ते माझ्या हिशोबाने ते मेन डिसिजन काय असते, पेशंटला जेव्हा वाटलं की माझी दृष्टी जी आजची आहे त्याच्यामुळे जे मी काम करतोय त्याच्यामध्ये मला अडचणी होत आहेत. समजा तुमच्या वय 40 असला आणि तुम्ही
ऍक्टिव्ह आहात, तुम्ही कामावर जातायत, तुम्ही कॉम्प्युटर ऑपरेट करतायत, तुम्ही रोज युअर वर्किंग मॅन तर त्यामध्ये तुम्हाला ते थोडं पण मोतीबिंदू असेल तर तुम्हाला खूप अडचण होईल. पण जर तुम्ही 60चे झाले, रिटायर आहेत, तर तुम्ही तुमचं काम जर समजा चालतंय आहे तुमच्या आताची दृष्टीच्या प्रमाणे, मग तुम्ही डिले करू शकतात. असं नाही की असं फिक्स टाइम आहे की आताच करायला पाहिजे किंवा 3 महिन्यानंतर. कॅटरॅक्टचं ऑपरेशन जेव्हा पेशंटला त्या दृष्टीने त्रास असला आणि त्यांचे जे डेलीचे काम आहे त्यामध्ये अडचणी आहेत, तो टाइम आहे जेव्हा आपण ऑपरेशन करायचं. तर असं काही फिक्स नाही आहे. याच्या उलट जसं तुम्ही समजा दृष्टीपटलचा आजार असला, समजा तुमचा पडदा फाटला आणि सरकला, तर त्याच्यात ताबडतोब ऑपरेशन करायला पाहिजे. कारण तो रेटिना किंवा दृष्टीपटल आम्ही बदलू शकत नाही. तोच रेटिना आम्ही रिपेअर करून त्याची घडी सोडून परत जाग्यावर चिटकवणार. तर त्यामध्ये अर्जन्सी आहे. तर ते हे एक वेगळं यू हॅव टू अंडरस्टँड ते डिफरन्स जे आहे तुम्हाला ते कळायला पाहिजे. किंवा मोतीबिंदूचं असं केव्हाही तातडी नसते, एक्सेप्ट जर समजा मोतीबिंदू फुटला डोळ्यामध्ये किंवा त्याच्यामुळे काही दुसरे डोळ्यामध्ये विकार किंवा आजार उत्पन्न झाले तर आम्ही ताबडतोब पण त्याची केव्हा तरी ऑपरेशन करायची गरज असते. पण सगळ्यात महत्वाचं आहे की पेशंटला स्वतःला काय जर का दृष्टीमध्ये किंवा दृष्टी क्षीण वाटत असेल आणि त्यांना जर का रेग्युलर आपली जी दैनंदिन कामं आहेत ती करताना जर का आपल्याला अडचण निर्माण होत असेल तर जरूर आपण त्वरित ऑपरेशन करून घ्या. अदरवाईज आपल्याला जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत जरूर आपण होल्ड करू शकता आपली शस्त्रक्रिया. आणि ह्यासाठी जरूर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. परत एकदा शालिनीताई, आपल्याला एक पुढचा प्रश्न येतोय, विचारा. यवतमाळवरून आपल्याला प्रश्न विचारला जातोय. शुभम मोहिते, बोला. हा, हॅलो सर. म्हणजे डोळ्यातून पाणी पडतात. बरं, वय किती आहे शुभम? आणि डोळे म्हणजे फुगतात. आणि आपण शुभम असं करा, आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आम्हाला प्रश्न चटकन विचारा. डोळ्यातून आपल्या पाणी येतं, सुचतात, आणि काय त्रास आहे आपल्याला? आणि वय किती आपलं? 36. वय 36 आहे. आणि हे किती दिवसांपासून त्रास आहे हा? हा तरी 1-1.5 महिना. 1-1.5 महिना. ठीक आहे, जरूर आपण फोन ठेवून उत्तर आहे का. त्यांनी त्यांच्या वडिलांविषयी प्रश्न विचारलाय. वय 36 आहे त्यांचं आणि डोळ्यातनं सतत पाणी येणं, सूज येणं. तर हा काही इन्फेक्शनचा प्रकार आहे असं मला वाटतंय. पण ते चेकअप करूनच आपण सांगू शकतो. कारण ते आजकाल ते एलर्जीमुळे किंवा धूळ मट्टीमुळे पण हे पण होऊ शकते. एलर्जिक कंजंक्टिव्हायटिस जसं आम्ही म्हणतो की ते इन्फेक्शन किंवा एलर्जीमुळे, किंवा जर तुम्ही समजा खूप लांब वेळ कॉम्प्युटरवर काम करतायत तर तुमचे डोळे कोरडे होतात किंवा ड्राय होतात, त्याच्यामुळे पाणी येऊ शकते. तर ते कॉम्प्युटरवर काम करताना आपल्याला थोडंसं काळजी घ्यायला पाहिजे की जेव्हा कॉम्प्युटरवर आम्ही बसतोय, आम्ही असं करून ब्लिंक करायचे, डायरेक्टली एसीच्या खाली बसायचं नाही. थोड्या वेळानंतर ब्रेक घेऊन लांब बघायचा, डोळ्याला रिलॅक्स करायचं. 2-3 तासानंतर उठून डोळ्यावर पाणी टाकून परत येऊन बसायचं. कारण ते मग हे सगळं करून आपल्याला डोळ्यावर जे कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर बघून स्ट्रेन होते ते कमी होणार. तर डोळ्याच्या डॉक्टर बघूनच तुम्हाला ते सगळं सल्ला देणार की तुमचे डोळे कोरडे आहे की इन्फेक्शन आहे की एलर्जी आहे. ओके, सो हे सगळं बघून आपल्याला ठरवून हे करायला निदान करूनच ट्रीटमेंट ही करणं आवश्यक आहे. यासाठी जरूर जवळच्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आपण.